कोकणात जायचंय, पण शांत, सुंदर, प्रसन्न, पर्यटकांची भाऊ गर्दी नसलेलं, मोकळं आणि फार कमर्शियल नसलेलं असं ठिकाण शोधताय? तर मग स्वागत आहे तुमचं सुशेगात कोकणच्या या दुसऱ्या भागात. निळाशार समुद्र, स्वच्छ मोकळा समुद्र किनारा, सुंदर ऐतिहासिक देवळं आणि हवाहवासा वाटणारा सुशेगाद निवांतपणा, हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं दापोली तालुक्यातलं सुंदर ठिकाण आंजर्ले. आंजर्लेची ओळख म्हणजेच कोकणातील श्रद्धास्थानांपैकी एक प्रसिद्ध असं हे कड्यावरच्या गणपतीचं मंदिर. हे मंदिर समुद्राजवळच्या टेकडीवर असून पूर्वाभिमुख आहे. गाभाऱ्यावर असलेल्या नक्षीदार कळसावर अष्टविनायक प्रतिमा आहेत. मंदिराबाहेर पार्किंगची मुबलक जागा उपलब्ध आहे. मंदिरात लहान मुलांना बसण्यासाठी 2 बालहत्ती देखील आहेत. या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की पूर्वी हे मंदिर खाली गावात समुद्रकिनारी होतं. समुद्राची पातळी वाढली तसं मंदिर पाण्यात जाऊ लागलं. कालांतरानं ते पूर्ण जलमय झालं. गावातले लोक सांगतात की पूर्ण ओहोटीच्या वेळी या मंदिराचे अवशेष दिसत असत, पण अलीकडच्या काळात आता ते दिसत नाहीत. नंतर सध्या असलेलं हे मंदिर डोंगरावर बांधलं गेलं. 1768 आणि 1990 असा मंदिराचा 2 वेळा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. समुद्रकिनारी असलेल्या जुन्या मंदिराचे काही पाषाण इथे या नवीन मंदिर परिसरात ठेवलेले आहेत. डोंगर कड्यावर असल्याने या मंदिराला कड्यावरचा गणपती म्हणतात. नवीन मंदिरात प्रवेश करताना गणपतीनं पहिलं पाऊल डोंगर माथ्यावर ठेवलं आणि दुसरं थेट मंदिरातच. तेच हे गणपतीचं पहिलं पाऊल. मुख्य मंदिरापासून अगदी 2 मिनिटांच्या पायी अंतरावर हे स्थान आहे. इथून आंजर्ले गाव आणि समुद्राचं सुंदर दर्शन होतं. आधी हे ठिकाण काहीसं असं होतं. येथे माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघ शुद्ध पंचमीपर्यंत उत्सव थाटात साजरा केला जातो. मुख्य मंदिरासमोर एक अष्टकोनी तळ देखील आहे. मंदिर परिसरातच काळ्या पाषाणात बांधलेलं हरिहरेश्वर शिव मंदिर देखील आहे. कोकणातील स्थापत्य शैलीचा सुरेख नमुना असलेलं आंजर्ले गावातील हे पुरातन असं दुर्गादेवी मंदिर. उपलब्ध नोंदीनुसार हे मंदिर 16व्या शतकात बांधलेलं असावं. मंदिराच्या प्रवेशाला चौघड्याची इमारत आहे. या इमारतीच्या दोन्ही बाजूस 2 लहान तोफा आहेत. सभामंडपात अतिशय रेखीव कलाकुसर असलेले 10 लाकडी खांब आहेत. सागवानी मजबूत लाकूड असल्यानं नाजूक नक्षीकाम अजून शाबूत आहे. लाकडी जाळीनं या मंदिराचे सभामंडप आणि गाभारा असे 2 भाग केलेले आहेत. मंदिरामध्ये असलेली अष्टभुजा महिषासूर मर्दिनी रूपातील सुंदर मूर्ती थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात
शके 1653 म्हणजेच इसवी सन 1730 मध्ये स्थापन केलेली आहे. मूर्तीच्या मागे तांब्याची रेखीव प्रभावळ देखील आहे. पूर्वी चिमाजी आप्पांनी हस्तगत केलेल्या चर्चच्या अनेक घंटांपैकी एक घंटा या देवळात असल्याचं कळतं. मंदिराचं हे मोहक स्वरूप शके 1740 म्हणजेच इसवी सन 1818 मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतरचं आहे. अंजर्ले गावाचा प्रमुख उत्सव म्हणजे दुर्गादेवी रथयात्रा. हा उत्सव तब्बल 18 दिवस साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र वद्य चतुर्थी या दरम्यान हा उत्सव असतो. मंदिराच्या शेजारीच व्यवस्थित बांधलेलं गोल तळं आहे. आतील बाजूस फिरता येईल अशा एकाखाली एक 3 पोळ्या आहेत. चला या सुंदर मंदिराची एक डोळस सफर करूया. सभा मंडपाच्या बाहेरील अजून एक असलेला हा एक आच्छादित मंडप आणि सध्या चालू असलेलं हे डागडुजीचं काम. मंदिर स्थापनेसंदर्भात कोरलेल्या सभा मंडपाच्या चौथऱ्यावरील या संस्कृत ओळी. सभा मंडपाचा प्रवेश. सभा मंडपात असलेल्या हिंदू देवदेवतांच्या असंख्य सुंदर प्रतिमा. लाकडी खांबांवरील रेखीव नक्षीकाम. सभामंडपावरील समर्पक भित्तिचित्रे आणि रेखीव लाकडी जाळी. जीर्णोद्धारात वापरलेले लाकडी वासे, तुळया, लाकडी छत, जुनी दारं, खिडक्या. मंदिर सभोवतालचा सुंदर परिसर. अंजर्ले गावापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे हे काही वर्षांपूर्वीच बांधलेलं दीपगृह. दीपगृहासमोर एका लईत ठेवलेल्या या सिमेंटच्या ब्लॉकने थोडं लक्ष वेधून घेतलं. मुंबईत मरीन ड्राईव्हला हे असे ब्लॉक्स किनाऱ्यावर पसरलेले तुम्ही बघितले असतील. लांबून लहान भासणारे हे ब्लॉक्स अवाढव्य आहेत. हे दीपगृह पत्तन पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या अधीन आहे. तमसोमा ज्योतिर्गमय असं समर्पक ब्रीदवाक्य भारत सरकारने दीपगृहाच्या प्रकल्पास दिलेलं आहे. प्रवेश शुल्क प्रत्येकी 20 रुपये इतकं आहे. अंजर्ले दीपगृह 30 मीटर उंच आहे. पर्यटकांना बघण्यासाठी फक्त संध्याकाळी 4 ते 5:30 या वेळेतच हे खुलं असतं. या 144 गोलाकार पायऱ्या आपल्याला सगळ्यात वरच्या भागात घेऊन जातात. दीपगृह 3 टप्प्यात बघता येतं. पहिली गॅलरी साधारण 20 ते 22 मीटर उंचीवर आहे. त्यानंतरची ही गॅलरी 25 ते 27 मीटर उंचीवर असावी. पायऱ्या संपल्यावर हा लोखंडी जिना आपल्याला थेट सगळ्यात वर असलेल्या दिव्यापर्यंत घेऊन जातो.
इथून आजूबाजूचा परिसर आणि अथांग समुद्राचं दर्शन घेणं हा एक वेगळाच अनुभव आहे. आंजर्ले आणि परिसराचा लांब वर पसरलेला हा समुद्र किनारा इथून दृष्टीपथात येतो. दीपगृहाच्या इतिहासात थोडं डोकावलं तर भारताबाहेरचं पहिलं दीपगृह साधारण 100 मीटर उंच बांधल्याची नोंद आहे. 100 मीटर म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निम्म्याहून थोडा मोठा. सुरुवातीला विजेचा शोध लागण्याआधी या उंच दीपगृहात कोळसा जाळला जायचा. त्यानंतर कालांतरानं तेलाचे दिवे, मेणबत्त्या आणि आता विजेच्या सहाय्यानं अत्याधुनिक साधनांचा वापर करून लांबपर्यंत परावर्तित होणारे दिवे वापरले जातात. दीपगृहाचा परिसर अतिशय सुंदर, स्वच्छ, नीटनेटका ठेवण्यात आलेला आहे. याच परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सुशेगात कोकणचा दुसरा भाग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. चला पुनर्मिलनाय. नवनवीन विषयांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबून नोटिफिकेशन्स ऑन करा.